हे हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. तर माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ओले बोंबील फ्रायची रेसिपी शेअर करते आहे. तर जास्त काही न बोलता चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. चला तर फ्रेंड्स, हे बघा, इथे मी ओले बोंबील घेतलेले आहेत, पाहू शकता. तर हे मी सुरुवातीला नीट करून घेणार आहे, साफ करून घेणार आहे. तर हे बघा, हे जे कल्ले आहेत ना साईडचे दोन्ही बाजूला, तर हे दोन्ही बाजूचे कल्ले आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे बघा, पुढे डोक्याच्या बाजूचे पण कल्ले असतात ते काढून घेते आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे कट करून घ्यायचं आपल्याला साईडचं, आणि आतली पोटातली घाण काढून घ्यायची आहे. शेवटी जो शेपटीचा भाग आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तिथेही साईडला कल्ले असतात लहान लहान, ते सुद्धा आपल्याला हाताने आपण तोडून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला जेव्हा जसं की आपल्याला बोंबील फ्राय करायचे आहेत, त्याच्यामुळे आपल्याला मध्ये कट करायचं आहे. मध्ये कट केल्यानंतर थोडेसे बुळबुळीत असतात, त्यामुळे नीट हाताने पकडायचे. मध्ये कट केल्यानंतर असे बघा चप्पट होतात, पसरट होतात असे. त्यामुळे आपल्याला मग फ्राय करताना रवा, जे काय आपण लावणार आहोत, रवा किंवा तांदळाचं पीठ, ते लावायला इझी होतं. हे बघा, अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. सर्व कल्ले जे त्या हाताने मी काढून घेते, खेचून हाताने असे तोडून घ्यायचे आहेत. पुढचा डोक्याकडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. आतली घाण सर्व काढून घ्यायची आहे. हे बघा, सुरीने मी असं कट करते, किंवा विळीवर कट करून घ्या तुम्ही. पोटातली घाण काढून घेतली आणि मग शेपटीचा भाग आहे तोही कट करून घ्यायचा आहे. आणि मग हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला मध्ये चिरा द्यायचा आहे. घट्ट पकडायचा आहे आणि मग मध्ये सावकाश सुरीने चिरा द्यायचा आहे. पूर्ण मधोमध कट द्यायचा आहे. हे बघा, हे असे पसरट होतात. मग तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने सर्व बोंबील घेऊन मी असं कट करून घेणार आहे. साफ करून घेते मी सर्व बोंबील अशा पद्धतीने. पाहू शकता फ्रेंड्स, हे बोंबील चवीला अतिशय मस्त चविष्ट असतात. कधी खाल्लेले नसतील तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता. आणि बोंबील फ्राय खरंच खूप छान लागतात. आता पुढे मी तुम्हाला दाखवतेच की आपण कसं काय लावणार आहोत यामध्ये आणि कसे फ्राय करणार आहोत, की जेणेकरून आपले बोंबील मस्त कुरकुरीत होतील. हे सर्व बोंबील सुरुवातीला मी हे सर्व मस्त कट करून घेते, साफ करून घेते, आणि त्यानंतर मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे. अजून मी धुतलेले नाहीये. हे सर्व झाल्यानंतर, नीट साफ करून स्वच्छ करून झाल्यानंतर आपण ते स्वच्छ धुवून घेणार आहोत. तसा काही याला फार वेळ लागत नाही फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता. फक्त आपल्याला साईडचे सर्व कल्ले काढायचे आहेत आणि पुढचं डोकं वगैरे कापून टाकायचं आहे, आणि शेपटीकडचा भास बघ इतकंच आहे. फार वेळ काही लागत नाही. फक्त कट करताना तुम्हाला थोडंसं सावकाशपणे करायचं आहे. हात वगैरे कट होऊ शकतो, कारण बुळबुळीत असतात ना बोंबील, तर त्यामुळे आपल्याला नीट घट्ट पकडून मग ते मध्ये आपल्याला चिरा द्यायचा आहे.
तर हे पहा फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपल्याला सर्व करून घेते मी आता। तर हे पहा फ्रेंड्स, मी इथे सर्व स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बोंबील। आता पुढे आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया। तर हे पहा, इथे मी सर्व बोंबील स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता मी यामध्ये सर्वप्रथम मीठ घालते, मीठ घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी कोकमाचा आगळ घालते, थोडासा कोकमचा आगळ घालायचा आहे। तुमच्याकडे कोकम असतील तर थोडंसं कोकम पाण्यामध्ये भिजवून त्याचा थोडासा रस घालायचा, किंवा ते कोकम नसेल तुमच्याकडे तर तुम्ही अर्धा लिंबू त्याचा रस घालायचा आहे यामध्ये, लिंबू रस। त्यानंतर मी इथे घालते अद्रक लसूणची पेस्ट। इथे मी रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट घालते, तुमच्याकडे तयार केलेली असेल घरी तर ती घालू शकता। त्यानंतर मी यामध्ये घालते हळद, तिखट, चवीनुसार तिखट घातलेलं आहे। आता हे सर्व मी हाताने मिक्स करून घेणार आहे। सर्व मसाले छानपणे कोट करायचे आहेत बोंबीलला, मस्त असं सर्वीकडे लागला पाहिजे मसाला। आणि हो, स्वच्छ केल्यानंतर मी बोंबील मधलं सर्व पाणी छान असं काढून घेतलेलं आहे। थोडंही पाणी राहता कामा नये। जर का बोंबीलमध्ये पाणी राहतं थोडं पण, ते चेपून घ्यायचे आहेत पाट्याखाली। सॉरी, ती प्रोसेस दाखवायला विसरले मी, का माझ्याकडून मिस झाला व्हिडिओ तो काढणं। तर ते पूर्ण बोंबील आपल्याला असे पाणी सगळं निखळलं पाहिजे, त्याच्यावरती काहीतरी जड गोष्ट ठेवायची आहे। तुम्ही काहीतरी वरवंटा किंवा असं काहीतरी ठेवू शकता जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निघून जाणार आहे, किंवा पाटा ठेवू शकता। त्यामुळे काय होतं, तर पाणी राहिलं नाही ना की बोंबील मस्त कुरकुरीत होतात। ही टीप आहे या व्हिडिओ मधली, तर लक्षात घ्या, पाणी बिलकुल पण राहता कामा नये फिश मध्ये। तर हे मी इथे मॅरिनेशन करून घेतलेले बोंबील आहेत इकडे आता, आणि आता मी इथे फ्राय करायला घेते आहे। इथे मी घेतलेला आहे रवा। तर तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ या दोन गोष्टी सुद्धा घेऊ शकता समप्रमाणात, पण मी इकडे फक्त रवा लावून फ्राय करणार आहे बोंबील। तर हे पहा फ्रेंड्स, मी आता एक एक करून सर्व बोंबीलला रवा लावून घेणार आहे। रवा छान सर्वीकडे लागला पाहिजे। आणि दुसरी टीप म्हणजे बोंबीलला रवा लावल्यानंतर, सर्व बोंबीलला रवा लावल्यानंतर आपल्याला लगेच फ्राय करायला घ्यायचं नाही आहे। आपल्याला निदान 5 ते 7 मिनिटं तरी ते तसंच ठेवायचं आहे रवा लावून। नाहीतर काय होतं, तो रवा सर्व निघून जातो फ्राय करताना। तो रवा नीट चिकटला पाहिजे बोंबीलला। साधारणतः 5 ते 7 मिनिटं तरी आपल्याला तो रवा तसाच लावून ठेवायचा आहे, आणि त्यानंतरच आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व बोंबीलला आता रवा लावून घेते एक एक करून।
बोंबील फ्राय व्हायला फार वेळ लागत नाही फ्रेंड्स, लवकर होतात फ्राय करून आणि खायलाही खूप छान असतात. तर हे पहा फ्रेंड्स, इथे सर्व रवा लावून झाले. तर हे पहा फ्रेंड्स, रवा लावून झालेला आहे. इथे मी पॅनमध्ये, फ्राईंग पॅनमध्ये ऑइल घातलेला आहे. गॅस ऑन आहे माझा. तेल तापलेलं आहे. आता जितके बसतील फ्राय पॅनमध्ये तितकं मी आता त्यामध्ये फ्राय करायला ठेवते तेलामध्ये. हे पहा, गॅस सुरुवातीला थोडासा फास्ट ठेवायचा, नंतर आपल्याला मीडियम आचेवरच, मध्य आचेवरच हे फ्राय होऊ द्यायचे आहेत. सुरुवातीलाच बारीक गॅस ठेवला तर काय होणार, तो रवा नरम पडणार आणि मग आपले नरम होणार बोंबील. त्यामुळे हे पहा फ्रेंड्स, मस्त असे कडक होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला बोंबील हे फ्राय होऊ द्यायचे आहेत. पलटताना सावकाश पलटायचं आहे. हे पहा फ्रेंड्स, माझे ओले बोंबील फ्रायची रेसिपी रेडी आहे इथे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा माझ्या व्हिडिओला. हे बघा, बोंबील अतिशय कुरकुरीत आणि कडक झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला, तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंतसाठी बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी, आपापली. मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.